वन्य प्राण्यांचा हायदोस, वनविभाग मात्र कागदी कारवाईतच, अशी संतप्त भावना सध्या गगनबावडा तालुक्यातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमधून व्यक्त होतीये। वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव दिवसेंदिवस गंभीर होत असताना वनविभाग मात्र केवळ पंचनामे आणि नुकसान भरपाई पुरताच मर्यादित राहिल्याचं चित्र दिसून येत आहे। शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त होत आहेत, जनावरांवर हल्ले होत आहेत, तर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र या घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे। गवा, बिबट्या यांसारख्या वन्य प्राण्यांचा गावकुसापर्यंत वाढलेला वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका बनला आहे। काही महिन्यांपूर्वी तालुक्यात बिबट्यानं अनेक जनावरांवर हल्ले करून त्यांना ठार केलं होतं। त्या घटनांनंतर वनविभागाकडून कठोर उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी मोहीम राबवण्यात आली नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। वनविभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यातच व्यस्त आहे का, अशी टीका आता उघडपणे केली जाते। वनविभागाकडून वारंवार नुकसान भरपाई दिली जात असल्याचा दावा केला जात असला तरी नुकसान होऊच नये यासाठी आवश्यक असलेली जबाबदारी मात्र टाळली जात असल्याचा आरोप शेतकरी करतायत। जंगलालगत गस्त वाढवणं, सौर कुंपण उभारणं, संवेदनशील भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं, वन्य प्राण्यांचा वावर नियंत्रित ठेवण्यासाठी ठोस नियोजन करण्यात वनविभाग उदासीन असल्याचं दिसून येत आहे। वन्य प्राणी वारंवार शेतवडीत घुसत असताना प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करतायत। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत वनविभागामार्फत तब्बल 1,35,12,000 रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे। त्यामध्ये 1,754 लाभार्थ्यांना पीक नुकसानीपोटी 1,31,46,390 रुपयांची मदत देण्यात आली आहे। पशुधन नुकसानीसाठी 15 लाभार्थ्यांना 2,59,339 रुपये, तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 6 नागरिकांना 10,72,125 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। मात्र भरपाईच्या वाढत्या आकड्यांवरून वन विभागाचं अपयश स्पष्ट होत असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे। दरवर्षी कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची वेळ येत असताना वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी दीर्घकालीन नियोजन का केलं जात नाही? शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून पिकं उभी करतात, मात्र एका रात्रीत वन्य प्राण्यांकडून संपूर्ण पीक उद्ध्वस्त होतंय। अशावेळी नुकसान भरपाईची रक्कम ही केवळ तात्पुरता दिलासा ठरत असून शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष नुकसान, मानसिक त्रास आणि भीतीचं वातावरण कायमच राहतंय। घटना घडल्यानंतर मदत या निष्क्रिय भूमिकेतून बाहेर पडून वन विभागानं तातडीनं कठोर आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी आता तालुक्यातून जोर धरतीये। बी न्यूजसाठी गगनबावड्याहून चंद्रकांत पाटील।